नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काय कमालीचा प्रोमो रिलीज झाला आहे. आता जे काय सगळं सत्य राहतं मंजिरीचं ते दादासाहेबांना कळालेलं असतं. आता इकडे दादासाहेब डायरेक्ट मंजिरीवरती हल्ला करता. शिवनाथ दादासाहेबांना फार मोठी अशी शक्ती देतो. तर ती कोणती शक्ती राहते, दादासाहेबांना सगळं सत्य कशा प्रकारात कळतं ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आजचा व्हिडिओ फारच जबरदस्त असणार आहे. आता इकडे रात्रीची वेळ असते. आता इकडे दादासाहेब बोलता, मला काही देखील इकून त्या बाबांना भेटायला गेलंच पाहिजे. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी दादासाहेब डायरेक्टच यांना शिवनाथला भेटायला जातात. दादासाहेब म्हणतात शिवनाथला, मला तुम्हाला फार महत्त्वाचं सांगायचंय. तेवढं शिवनाथ बोलतो, काय झालं बरं? तेवढं दादासाहेब पण बोलता, माझ्या घरामध्ये फार विचित्र अशा गोष्टी चालल्या आहे बरं. माझ्या घरामध्ये डायरेक्ट अशा आगोरी विद्या, जादूटोणे असे लोक करत आहे बरं. तेव्हा शिवनाथ पण बोलतो, दुसरी बायको घात करणार, दुसरी बायको घात करणार. तेव्हा दादासाहेब पण बोलतं, दुसरी बायको कशाला घात करेल बरं? ज्या मुलीबरोबर लग्न ठरलं होतं त्या मुलीबरोबर तर माझ्या मुलाचं लग्न झालंच नाहीये, तर दुसरी बायको कसं काय घात करेल बरं? हे काय बोलत आहात बरं तुम्ही? तेवढा शिवनाथ बोलतो, तुझ्या मुलाची दुसरी बायको घात नाही करणार, तुझी दुसरी बायको घात करणार. तुझी बायको मंजिरी, तुझी मंजिरी ती घात करणार घराचा. ती एक चटकीन, ती एक हडळ आहे. प्रेक्षकांनो, आता इकडे दादासाहेबांना 440 वोटचा फार मोठासा झटका लागतो. दादासाहेब बोलता, हे सगळं काय बोलत आहात बरं तुम्ही? दुसरी बायको कशाला घात करेल बरं? मंजिरी किती चांगली व्यक्ती आहे बरं. ती फार वाईट आहे. तिचे सत्य अजून तुला काही देखील कळालेले नाही आहे. दुसरी बायकोच तुझा घात करणार आहे, तुझ्या घराचा घात करणार आहे. प्रेक्षकांनो, आता इकडे दादासाहेबांना प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. दादासाहेब बोलता, माता याच्यावरती काही पर्याय आहे का? तेवढ्या शिवनाथ पण बोलतो, याच्यावरती फक्त एकच पर्याय उरला आहे आता. तेव्हा दादासाहेब बोलता, कोणता पर्याय बरं? तेवढ्या शिवनाथ बोलतो, त्या मंजिरीला घराच्या बाहेर हाकललं पाहिजे. दादासाहेब बोलता, मी अजिबात मंजिरीला घराच्या बाहेर हाकलणार नाही, तुम्ही कितीही काही देखील एक म्हटला तरी. तेव्हा शिवनाथ पण बोलतो, मग आता काही देखील एक पर्याय उरला नाही आहे बरं. दादासाहेबांना प्रचंड टेन्शन आलेलं असतं. दादासाहेब बोलता, काय करू आता पुढे, मला काहीतरी एक सांगा बरं तुम्ही. शिवनाथ बोलतो, आता याच्यावरती फक्त एकच पर्याय उरला आहे बरं. मी तुला एक शक्ती देतो, ही शक्ती घे. या शक्तीने तुला ना त्या मंजिरीचा असली चेहरा कळेल. असं म्हणून प्रेक्षकांनो, आता इकडे शिवनाथ डायरेक्ट दादासाहेबांना फार मोठी अशी शक्ती देतो. आता इकडे दादासाहेबांना मंजिरीचं सत्य तर कळणारच राहतं त्या शक्तीने. आता इकडे रात्रीची वेळ असते. आता इकडे मार्जरी म्हणते मंजिरीला, मंजिरी मला भेटायला ये तू लवकरात लवकर. तेवढ्यात मंजिरी बोलते, आता मी कसं काय येऊ बरं? हा म्हातारा इथेच झोपला आहे बरं, आता मी तुला भेटायला येऊ शकत नाही. पण तेवढ्यात मार्जरी बोलते, काही देखील ऐकून तुला मला भेटायला यावंच लागेल. तेवढ्यात आता मंजिरी बोलते, बरं ठीक आहे, येईल मी. आता प्रेक्षकांनो, दादासाहेबांना पण ती शक्ती मिळालेली राहते. काही देखील एक वाईट गोष्टी होणार राहतात आणि तेव्हा दादासाहेबांना त्याची चावल लागते. आता इकडे दादासाहेबांना पण कळालेलं राहतं, ही मंजिरी कुठेतरी बाहेर जाणार आहे, हिच्या आतमध्ये काहीतरी एक वाईट शक्ती, काहीतरी एक दुष्ट शक्ती आहे बरं. असं म्हणून प्रेक्षकांनो, आता इकडे शिवनाथ पण मंजिरीचा पाठलाग करतो आणि शिवनाथ डायरेक्टच येणार त्या मार्जरीच्या जागी जाऊन उभा राहतो. आता इकडे शिवनाथ म्हणतो, मंजिरी तू इथे, तू असं सगळं करशील मला अजिबात वाटलं नव्हतं. ते मीराचे बाबा, त्या मीराच्या बाबा मिळता तरी मला हे सगळं सत्य कळालं. जर का मीराचे बाबा नसते तर मला हे सगळं सत्य कळालंच नसतं. तू एक हडळ आहे, तू एक चटकीन आहे, तू एक दुष्ट शक्ती आहे. तू फार चुकीचं वागली बरं. तू हे असं सगळं वागशील असं मला आता अजिबात वाटलं नव्हतं. तू आल्या आयुष्यात असं वागशील मला असं अजिबात वाटलं नव्हतं. तू फार चुकीचं वागली आहे मंजिरी. आता प्रेक्षकांनो, इकडे मंजिरीला तर 440 वॉटचा फार मोठा असा झटका लागतो. मंजिरीच्या पायाखालची जमीनच एकदम सरकून जाते. मंजिरी बोलते, हा म्हातारा अचानक इथे आलाच कसं काय बरं? तेवढ्यात मार्जरी पण बोलते, आता सगळं संपलं, आता आपलं काही देखील एक खरं नाही. आता इकडे मंजिरी आणि मार्जरीला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. तेव्हा आता दादासाहेब पण बोलता, आता मी तुला अजिबात सोडणार नाही. असं म्हणून प्रेक्षकांनो, इकडे दादासाहेबच ना मंजिरीवरती फार मोठी अशी जादू करता. आता इकडे दादासाहेब पुन्हा शिवनाथला भेटायला येतात. दादासाहेब म्हणतात शिवनाथला, मला सगळं सत्य कळालं आहे बाबा तुमच्यामुळे. मला फक्त तुमच्यामुळे सगळं सत्य कळालं. ही एक हडळ असेल, ही एक चटकी नसेल, मला हे फक्त तुमच्यामुळे कळालं, नाही तर मला हे आल्या आयुष्यात कळालं नसतं. आता मी पुढे काय करू? आता इकडे शिवनाथला पण प्रचंड धक्का लागतो. शिवनाथ बोलतो, मी तुला बोललो होतो ना, तसंच झालं बघ. तेव्हा दादासाहेब बोलतो, मग त्याच्यावरती काय मार्ग आहे का? नाही, ती चटकीन माझ्या घराचा पूर्णपणे घात करून टाकेल. ती आजी त्याच्यावरती काहीतरी एक पर्याय शोधून काढू शकते. ती एक महागौरी आजी. तेव्हा दादासाहेब पण बोलतो, हो ती आजी माझ्या पण घरी येते, तुमच्याच गावाची ती आजी आहे ना? तेवढा शिवनाथ बोलतो, ती आजी म्हणजे कोणतरी चांगली शक्ती आहे, ती महागौरी आजीच आहे. त्या आजीमध्येच काहीतरी एक जादू, ती त्याच्यावरती काहीतरी एक मार्ग शोधू शकते. आता प्रेक्षकांनो, महागौरी आजी पण दादासाहेबांना भेटायला येते. महागौरी आजी बोलते, बाळा अजिबात टेन्शन घेऊ नको, एक दृष्ट वाईट शक्ती, त्या दृष्ट वाईट शक्तीला आपण डायरेक्ट संपवून टाकू. त्या वाईट शक्तीला मी घेऊन जाईल, तू अजिबात
अजिबात काळजी करू नको. तेव्हा दादासाहेब बोलतात, "तू कसं काय घेऊन जाशील बरं?" तेव्हा महागौरी आजी पण बोलते, "माझ्याकडे एक अशी शक्ती आहे, मी कोणत्या पण वाईट शक्तीला घेऊन जाऊ शकते. मला त्याचं सगळं कळतं. मला महागौरी मातेने ही शक्ती दिली आहे." आता प्रेक्षकांनो इकडे महागौरी आजी ना त्या मंजिरीला डायरेक्ट तिथून घेऊन जाते. आता इकडे मंजिरी प्रचंड घाबरलेली असते. मंजिरीला काय करू काय नाही काय देखील एक सुचत नसतं. मंजिरीचं पूर्ण अंग असं जळायला लागत असतं. मंजिरी प्रचंड अशी घाबरून गेलेली असते. आता इकडे मार्जरी पण मंजिरीला काही देखील एक मदत करू शकत नसते. आता इकडे महागौरी आजी पण आहे ना तिला घेऊन जाते आणि इकडे आता अंबिका अख्ख्या घरभर मंजिरीला शोधते. तिला अख्ख्या घरामध्ये कुठे देखील काही देखील एक मंजिरी सापडत नसते. ती मंजिरीला शोधायचा फार प्रयत्न करू लागत असते, पण मंजिरी अजिबात कुठे देखील एक नसते. तेव्हाच आता अंबिका महागौरी आजी पुढे जाते. अंबिका म्हणते महागौरी आजीला, "मंजिरी कुठे गेली बरं? मला कुठे देखील एक काही देखील एक सापडत नाहीये." तेव्हाच महागौरी आजी पण बोलते, "ती दृष्ट वाईट शक्ती आहे. त्या दृष्ट वाईट शक्तीला मी घेऊन गेली आहे अंबिका. ती एक वाईट शक्ती होती. त्या वाईट शक्तीनेच तुझ्या वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. त्या वाईट शक्तीला आता मी घेऊन गेली आहे." ते शिवनाथमुळे दादासाहेबांना तिचं सगळं सत्य कळालं आहे. आता प्रेक्षकांनो इकडे अंबिकाला पण खूप मोठा असा धक्का लागतो. अंबिका बोलते, "हे सगळं काय चाललं आहे बरं? ही मंजिरी अशी वागेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं." आता प्रेक्षकांनो इकडे दादासाहेब पण स्वतःशीच बडबडत म्हणू लागत असता, "ती मंजिरी फार वाईट होती. ती फार चुकीची होती. ती अशी वागेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं." आता तेवढ्यात अथर्व पण बोलतो, "आई कुठे गेली आहे बरं?" आता प्रेक्षकांनो दादासाहेब पण जे काही सगळं घडलेलं असतं ते सगळं सांगून टाकता. आता इकडे अथर्वला अजिबात त्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास नसतो. अथर्व बोलतो, "हे सगळं तुम्ही काय बोलत आहात बरं? आपण कोणत्या काळामध्ये जगत आहे बरं? चॅटकिन बिटकिन असं काही देखील एक नसतं. हे सगळं तुमचं काय चाललं आहे बरं? तुम्ही फार चुकीचं वागलं आहे बरं. तिला अजिबातच तुम्हाला घराच्या बाहेर जाऊ द्यायची गरज नव्हती बरं. ती आजी कशाला आपल्या आईला घेऊन गेली बरं? तिला काय गरज पडली होती बरं आपल्या आईला घेऊन जायची? हे तुम्ही फार चुकीचं केलं आहे बरं बाबा. आपण कोणत्या काळामध्ये तुम्ही हे सगळं काय बघताय बरं? चॅटकिन बिटकिन काही देखील एक नसतं. फक्त आपण देवाला मानायचं असतं. ती आपली आई होती. तुम्ही फार चुकीचं केलं." तेव्हा दादासाहेब बोलता, "ती फार वाईट ती दुष्ट शक्ती होती अथर्व. तुला अजिबात कळणार नाही. ती पण फार वाईट होती. ती घराच्या बाहेर गेली. फार चांगलं झालं. तिने आपल्या वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. तिने आपल्या घराला मारून टाकलं असतं. तिनेच मला वाटतं अंबिकाचा पण जीव घेऊन टाकला असेल." त्यावेळेत अथर्व बोलतो, "बस बाबा, याच्याहून तुम्ही एक शब्द पण बोलू नका. जर का माझ्या आईला तुम्ही याच्याहून एक शब्द जरी बोलला ना, तर मी अजिबातच तुम्ही माझे बाबा आहात हे विसरून जाईल. मग मी काही पण करू शकतो." आता इकडे प्रेक्षकांनो अथर्वला प्रचंड असा संताप झालेला राहतो दादासाहेबांवरती. पण दादासाहेब फार त्याला समजवायचा प्रयत्न करू लागत असता. पण अथर्व काही देखील एक समजत नसतो. अथर्वला मंजिरीची फार आठवण येत असते. अथर्व बोलतो, "मला काही देखील एक होऊन मंजिरीला घरी आणलंच पाहिजे." आता प्रेक्षकांनो इकडे अथर्व पण मंजिरीला शोधायलाच जाणार राहतो आणि त्या सगळ्या गोष्टीची आता इकडे त्या मंजिरीला चाहूल लागलेली राहते जादूनी. आता इकडे मंजिरी बोलते, "आता अथर्वला माझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. म्हणजे आता या घरामध्ये मी परत जाऊ शकते. आता या घरामध्ये परत जाऊन मी या म्हाताऱ्याचा जीव घेऊन टाकेल." आता याच विचारात ती मंजिरी पडलेली असते. आता इकडे ही मंजिरी डायरेक्टच आहे ना दादासाहेबांचा जीव घेऊन टाकणार राहते. एकदाचा जर का दादासाहेबांचा जीव घेऊन टाकला ना, तर ते मंजिरी करता फार असं चांगलं होणार राहतं. पण तो प्लॅन तिचा तिच्यावरच पलटणार राहतो. आता इकडे महागौरी आजीच त्या मंजिरीला डायरेक्ट कायमची कैद करून टाकणार राहते. आता मंजिरी त्या घरामध्ये अजिबातच काही देखील एक जाऊ शकणार नसते आणि त्याच्याने मंजिरीला प्रचंड असा धक्का लागतो. 440 वॉटचा मंजिरीला शॉक लागतो. आता मंजिरीची जादू पण पूर्णपणे अशी नष्ट झालेली असते. असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही हे सगळे भाग बघायमध्ये उत्सुक आहात का? ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. जर का तुम्हाला अशाच मालिकेच्या डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायच्या असतील ना, आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगा.